मंगलादिष्टदेव पूज्य मंगलभूपस्य मंगलादिष्टदा देवी संसार मंगलधारे सारे मंगलधारे मंगलवारे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन प्रभु चरित्र सुनवे को रसिया राम लखन सीता मन बसिया भीम रूप धरि असुर रघुपति की ने बहुत बड़ाई सनकादिक ब्रह्मादिक मुनीषा नारद सारद जुग सहस्र योजन पर भानु प्रभु मुद्रिका मेल मुख मारी दुर्गम काज जगत के जय जय राम दुआरे तुम रखवारे तीनों लोक हाथ ही कापे भूत पिशाच संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान डोलावे इनके काज सकल तुम साजा और चारों युग प्रताप तुम्हारा है पर सिद्धि जगत उजियारा असुर निकंदन राम दुलारे राम रसायन तुम्हारे पासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे और देवता संकट कटे मिटे सब पीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव के नाम जो पाठ कर कोई छूटे
जो यह पढ़े हनुमान चालीसा हो सिद्धि साखी। तुलसीदास सदा हरिये राम पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभु सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। भरत महाराज राज्यसभेमध्ये असं सांगताय कालपासून की मी राज्याचा अधिकारी होऊ शकत नाही। असं सांगितल्यावर प्रजेला अति आनंद झाला। म्हणजे राम राजाच होणार। रामचंद्र आमचे मोठे भाऊ आहेत, तेच राजे होतील। मी त्यांच्याबद्दल 14 वर्ष वनवासात राहील जाहीर केला। आपण लोक चतुरंग सेना तयार करा, सबल सैन्य घ्या आणि ज्येष्ठ भ्रात्यांना अयोध्येमध्ये परत आणा। अयोध्येमध्ये परत आणा आणि त्यांना राज्याभिषेक करा। राज्याभिषेकाची जी सामग्री आहे त्याचा सदुपयोग करा। मी 14 वर्षानंतर वनात येईल, कारण लेश मात्र मातृभाव माझ्यामध्ये राहिलेला नाही। कैकईचं मनोरथ मी सफल होऊ देणार नाही, कारण आईबद्दल माझ्या मनात काही भाव राहिलेला नाही। कारण तिने रघुकुलाच्या विरुद्ध वागले। रघुकुलामध्ये असं चालत नाही। मी 14 वर्ष दुर्गम वनात वास करेन। कारागिरांना पुढे पाठवा आणि चित्रकूट पर्वतापर्यंतचा रस्ता नीट करा। सगळ्यांना जायचंय। मी पायी चालणार आहे। ज्याप्रमाणे राम चित्रकूट पर्वतावर पायी गेले त्याप्रमाणे मी पायी चालणार आहे। कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांना पालख्या राहतील। वशिष्ठ गुरूंना पालखी राहील आणि सगळे आपल्या मान सन्मानानं रस्त्याने चालतील। भरतांचं वचन ऐकल्यावर कमल नयन असलेल्या जेवढ्या राण्या होत्या त्यांना आनंद झाला। आल्यावर तुम्ही हे सगळं अयोध्येचं राज्य रामाला समर्पण करा। सगळ्यांनी भरताला आशीर्वाद दिला की तुझं कार्य यशस्वी हो। तुझे मनात योजतो आहे, कारण आपण मनात जरी योजलं तरी ते कार्य पुढे होईल का नाही, म्हणून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे। हेही थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कन्या। देव 2 मुखातून बोलतो, एवढं लक्षात ठेवा। बालमुखातून आणि विप्रमुखातून, संत मुखातून। विप्र संत एकच। म्हणून कोणतंही कार्य करताना आपण लहान मुलाला विचारतो का रे काम होईल का, तो म्हणतो नाही। केव्हा केव्हा म्हणतो हो। म्हणून ते म्हणतात भरताच्या मुखातून रामाला परत आणण्याचं घोष वाक्य ऐकून सगळ्यांना आनंद झाला। मागचे पण लावून भाऊ आणि तो आपला बाहेरचे बटणं बंद करून द्या। म्हणून भरत बोलल्यानंतर सगळे राजपरिवार तयार झाले, कारागीर तयार झाले, रक्षक लोक पुढे भेटले गेले। जी भूमी खोल असेल तिला सरळ करा, जी उंच असेल तिला सरळ करा। मार्गामध्ये ठिकठिकाणी जनसमुदायाची व्यवस्था होईल असं करा, कारण एवढं लोक येणाऱ्याबरोबर त्यांची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था झाली पाहिजे। सगळीकडे पौर्णिमा दिसली पाहिजे, अमावस्या कुठेच दिसत नव्हती। एका वाक्यात सांगितलं
सगळे मार्ग निपुण कारागिरांना पाठवून करून घ्या. ज्या ठिकाणी ते झाडं काढाल त्या ठिकाणी दुसरे झाडं लावले गेले पाहिजे. त्या काळातून झाडांची योजना आहे. तुम्हाला अडता ही गोष्ट खरी आहे, पण तेवढे लावले पाहिजे आणि असे लावायचे की ते टिकले पाहिजे. लगेच जळून जायला नको. म्हणून झाडं झुडपं नीट सांभाळा, वृक्ष नीट सांभाळा, कुशल कारागीर पाठवा. कारागिरांची आणि मजुरांची खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय करा. कोणाचे हाल व्हायला नको. कारण काम मनुष्य त्याच वेळा करतो की जेव्हा त्याच्या पोटात काही असतं तेव्हा. अशा प्रकारे पूल बांधा. पूल पडायला नको. जमीन समान करा. छोटे छोटे जे रस्ते आहेत ते व्यवस्थित करा. मोठी माणसं छोट्या रस्त्याने चाला आणि लहान स्त्रिया मोठ्या रस्त्याने चालवा. काय रघुकुलाची योजना आहे. कोणी कोणत्या मार्गाने चाला. जे शून्य आहे ते छोट्या रस्त्याने चाला, म्हणजे त्यांना चालण्याचं ज्ञान आहे. ज्या स्त्रिया आहेत, जे बालक आहेत, त्यांना मोठ्या रस्त्याने चाला. कारण घातपात व्हायला नको. आपण राम कार्याकरता जातो आहोत. निर्जन स्थानामध्ये पाण्याची सोय करा आणि अशी करा की यावत चंद्र दिवाकर ही पाण्याची सोय चालली पाहिजे. नाना प्रकारच्या वृक्षांना सुशोभित करा. गंगा किनाऱ्यावर रमणीय जागा करा. घाट बांधून ठेवा आणि रात्रीच्या समयी सगळ्यांना सुव्यवस्था होईल असं वातावरण निर्माण करा. एवढी राजसभेमध्ये आज्ञा झाली. कौशल्यानं भरताच्या गोष्टीला अनुमोदन दिलं. वशिष्ठाने जयघोष केला. रघुकुला अयोध्येमध्ये अभ्युदय सूचक वातावरण निर्माण झालं. अभ्युदय म्हणजे कल्याण करणार. सगळे लहान लोक मोठ्या माणसांना नमस्कार करायला लागले. बराबर बराबर बराबर. कारण भरताच्या त्या भाषणानं तरुण पिढीच्या मनावर परिणाम झाला की आपलं कर्तव्य काय. जे मोठी माणसं असतात ना, त्यांच्या वागण्याने लहान लोकांच्या मनावर परिणाम होतो. गुरुजन जसं हेडमास्टर आले की शिक्षक उभे राहून जातात. म्हणजे अरे आपले गुरुजी सुद्धा त्यांचे मोठे आले. ही लक्षण आहे. आदर्श सांगितला आहे. घरामध्ये सुद्धा आपण गेलेल्या आई वडिलांना नमस्कार केला तर आपल्या मुलांनाही वाटतं की आपण नमस्कार करा. आपण त्यांना म्हणतो पाय पड. आपण पडताना त्यांना दिसत नाही ना. मग तो इंग्लिश मिडियमचा मुलगा म्हणतो तुम्ही कुठे बाबाचे फोटाचे पडतो. हो काय लावलंय. संताप येतो बापा. तुम्ही चालला जाईल लगेच बोलतो तो. असं वातावरण झालंय. लोक मुलांबद्दल जेव्हा विचारायला येतात ना तेव्हा वाईट वाटतं की तुमच्याकडे काही संस्कारच नाही आहे. तर ते मुलं तसं वागणारच ना. बापाने जर आईला त्या मुलांसमोर शिव्या दिल्या तर त्यांच्या मनात येणार. हे लक्षात आलं पाहिजे. कोणी म्हणतं घर खराब आहे, कोणी म्हणतं खिडकी खराब आहे, कोणी म्हणतं दरवाजा खराब आहे. त्या वास्तूला एवढे पैसे लागले ती खराब कशी असणार. आपलं भवितव्य आपण घडवतो. वास्तू वास्तू आहे. त्यामध्ये एनर्जी निर्माण करण्याचं काम आपलं आहे. अपशब्द बोललं
तर वाईट एनर्जी येईल. चांगलं बोललं, चांगलं वाहिलं तर एनर्जी चांगली येईल. सोपी गोष्ट आहे. जाळ काढायचं मशीन मिळाल्यावर सुद्धा आपण नुसतं जाळ काढा असं काही मशीन निघालं असं ओढलं की ते आज ओढून गेलं तरी जाळ काढत नाही. आपण मशीन घरात आहे आता ते केव्हा उघडते. वस्तू अवेलेबल आहे या जगामध्ये इतक्या पूर्वी नव्हत्या तरी लोक व्यवस्था, स्वच्छता, पवित्रता, सत्यता आणि सभ्यता, घरामध्ये सभ्यता असणं अत्यंत महत्वाचं. त्यामुळे त्या मुलांवर संस्कार होत आता ते होत नाही आहे. तरुण पिढी झाली. कालची घटना पाहिजे तुम्ही. त्या मुलीने आपल्या पतीला गुंगीचं औषध देऊन घरात दफन करायची तयारी केली होती. ते सगळं ओपन झालं. पकडले तिला. तिला वाटलं कोणाला काय कळणार आहे. म्हणजे त्याला रोज गुंगीचं औषध द्यायचं. म्हणजे तो चबुतराही बांधून झाला होता. त्याच्यावर लावाचा दगड पण आणला गेला होता. आणि कुठून तरी बातमी लीक झाली. पोलीस गेले आणि पकडले. एवढं जग मोकळं आहे. तुम्हाला पटत नाही काय काय मोकळे व्हा. अशा कृत्य करायची गरज काय. तर त्याचं कारण सरलता, सभ्यता आणि सत्यता नष्ट झाली. या 6 महिन्यामध्ये 4 मुलींनी असं केलं आहे. म्हणजे क्रूरता किती आली. क्रूरता किती आली. परत कळत नाही का एवढे शिकलेले असतात की याचा परिणाम काय होईल काय नाही कळत आहे. तो व्यसनाधीन धुंद झालाय. म्हणून व्यसन बेचैन करत्या माणसाला आणि त्या विचारात काही करून जात. गाडी 4 मिनिटं खाते. 1 2 3 4 म्हणून ते म्हणतात सगळ्यांनी अभ्युदय केलं. कल्याण. रात्रभर भरत 15 दिवसापासून निद्रा घेतलेली नव्हती. म्हणून त्या दिवशी रात्री आपल्याला आता रामाची भेट आहे म्हणून गाढ झोप. सकाळीचा प्रहर सुरू झाला. अयोध्येमध्ये दुंदुभ्या वाजू लागल्या. वाजंत्री वाजू लागली. 15 दिवसापासून तर मंगल वाद्य वाजलेले नव्हते. कारण सगळं शोक वातावरण होतं. मंगल वाद्य वाजल्यानंतर भरताला जाग आली आहे आणि भरताने आपली झोप सोडली आणि शत्रुघ्नाला विचारलाय. शत्रुघ्ना बघ रे बाहेर काय वातावरण आहे. हे वाद्य काय वाजतात. म्हणे भरता महाराज दशरथांना उठवताना ही वाद्य रोज वाजत होती. मग म्हणे आता महाराज नाही. म्हणे तू महाराजांच्या जागेवर आहे. महाराजांनी तुला घोषित केलं म्हणून तुला उठवत आहे. अरे म्हणे नाही. आपण मोठ्या भावाला वनात पाठवणारे आपण या पात्रतेचे अधिकारी नाही. आपल्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे. समजा एका लग्नात जावायने आला. आता तुम्ही ते पाकिट वाटतं म्हणून सोडून द्या. तर जावायचा मुलगा जर असला लहान तर त्याला पाठवार बसवायचा. त्याला टोपी घालायचं, रुमाल घालायचं. जावायच्या नावाने आहे वाजवायचा. जावाई जर रुसला असेल तर अशी पद्धत होती आपल्याला. आडगावकर जावाई बापू ही नम्रता होती. तुम्ही या नका येऊ पण समाजापुढे तुमचा सन्मान केला जाईल. आडाव जावाई पुष्कळात सासऱ्याला लढवता असं नाही करतो. किती मी तुम्हाला सांगितलं ना मागच्या अधिकामध्ये या अधिकात कोणी विचारलं नाही. ते मागच्या अधिकात विचारलं. पाहू दादा म्हणजे किती वर्ष जावाईने सासऱ्याकडून दान घ्यायचं. आता असं कुठे ग्रंथात लिहिलं नाही. जावाई असेपर्यंत द्यावा असं आहे. माझी बुद्धी चालली.
म्हटलं तू द्यायला लागला का जावायला? म्हणे आव. म्हटलं मग ते बंद करून टाकू. कारण घेणं न घेणं आपल्या मनावर अवलंबून आहे ना. तुला जावया आला ना, माझं बंद करून तिकडे. त्याने बंद करून दिलं. याही अधिकार येतं. त्यांचं वय वर्ष किती माहिती का? 78. ते साधारण काय दादा तुम्ही आमचं बंद करून दिलं. अरे पण त्याच्या मनात नाही घ्यायचं आहे. तो जाव द्यायला लागला. तुमचा दुसरा जावई असेल तर म्हणे आम्हाला भावाच्या जावायला देऊन देणं काय बिघडतं? नाही तर त्याच्यापेक्षा सोपं सांगतो तुला आवडेल साडूच्या जावायला देऊन दे. हा एकदम तयार होत नाही. भावाच्या जावायपेक्षा लाडूचा जावाय. कारण लाडू काय मिळतात. मला मी नेहमी बोलतो ना तर लोक मला विचारतात की असं का बोलतात. आपला मोठा भाऊ जरी दारू पीत असला आणि आपण अरे गण बरोबर असं बोलेल. साडू असं बोलणार नाही. घ्या ना हो जे पुढे झालं तुम्ही काय एवढा फरक असतो. मोठा भाऊ वापरून देईल तुम्हाला. इथे रामराबा कारण मी करतोय ते घरात व्हायला नको असं असं. एवढा फरक आहे. दोन्ही भाऊ शब्द येतो. लक्ष द्या. रक्त रक्त आहे पण आज रक्ताला लोक विसरत आहे. ग्रुप मात्र पाहताय काम पडलं. आता परवा आमच्याकडे एक घटना घडली. लहान भावाने मोठ्या भावाला किडनी दिली. त्याच्या मंडळी सांगितलं की तुम्ही तुमच्या मंडळीला विचारा, पोरांना विचारा, सोनांना. तो म्हणे शरीर माझं आहे. माझ्या भावाला काय द्यायचं हे माझ्यापर्यंत प्रकरण आलं. तेव्हा त्याची तयारी आहे. तो भावाकरता दिली त्याने. पण त्या भाऊजीने पोरांनी सांगितलं होतं की काका तुम्ही असं करू नका, तुम्हाला घरात त्रास होईल. शरीर माझं आहे, प्रॉपर्टी नाही. जिवंत उदाहरण आहे. का? प्रेम आहे. हे जगामध्ये अशा खूप गोष्टी आपल्याला कळत नाही. पण चांगले बंधू सुद्धा भरपूर आहे. दुर्योधनाकडे जास्त संख्या होती. बस आत्मा भरताचं प्रेम आहे. म्हणून रामायण आणि महाभारत आणि भागवत. रामायणामध्ये प्रेम वाढवलंय आणि महाभारतामध्ये प्रेम नसल्यामुळे दैना कशी होती हे दाखवली. दुर्योधनाचे काय झाले? हात झाले. 101 कौरव एक शिल्लक नाही राहिला. गांधारी आणि धृतराष्ट्र पराधीन झाले. कशाने? फक्त प्रॉपर्टी द्यायची नाही. सुईच्या कोण्यावरचं सुद्धा जमीन देणार नाही. तरी भगवान श्रीकृष्णानं मध्यस्थी केली. भाऊ 5 गावं तरी जमाने नाही. मग केव्हा घरात महाभारत घडतं? आपण छळ कपट केला तर घडतं. आपण जर सरळ व्यवहार केला तर रामायण घडेल. सगळे व्यवहार जे होतात ते जर सरळ झाले भावाभावामध्ये तर छळ कपट होणार नाही. हे लक्षात आलं. म्हणून ते म्हणतात शत्रुघ्नानं सांगितलं की महाराज सगळे तुमचा जय जयकार करताय, तुम्ही आता बाहेर या. तेव्हा भरत खाली मान घालून बाहेर आले. सगळ्यांनी भरताच्या डोक्यावर अक्षर आला. कारण ते भरत राजा व्हायला तयार नाही. यात्रा सबल करा. जनता जनार्दन आहे. आपण रामाला भेटायला यात्रा नेणार आहे ती सबल करा, विजयी व्हा त्याच्यामध्ये. कारण राजाला सुद्धा प्रजेनं साथ दिल्याशिवाय विजय मिळत नाही. राजाचा विजय प्रजेवर अवलंबून आहे. पण आपल्याला मध्ये काटकसर करायला लावली. वाहनं कमी वापरा, गॅस कमी वापरा, शेगडी वापरा, अमुक वापरा, निघून गेले. आता बाई एवढ्या बिकट परिस्थितीत सुद्धा 13 जहाज पोहोचून गेले आपले. का? जनतेने मदत केली. राजाला जनता जेव्हा मदत करते तेव्हा राजा यशस्वी होतो.
म्हणून प्रजा जी आहे ती राजाला अनुकूल पाहिजे. भरतानं इक्ष्वाकुनाथ दशरथ राजांच्या सभाभवनेमध्ये प्रवेश केला आणि अधिकांशी सभाभवनामध्ये सुवर्णाचं सिंहासन होतं, खंबे होते, त्या सगळ्यांना वंदन केलं आणि वशिष्ठांनी आपल्या शिष्यगणांना सांगितलं की तुम्ही पदार्पण करा आणि भरताला स्वस्ती वाचन करा. कारण सगळं सुतक वगैरे श्राद्ध संपलं, आता मंगल करायचं. पुण्यावाचन करून आणि देवाचा अभिषेक करून मंगल होतं. कुठेही दुर्घटना घडली तर देवाची महापूजा करायची आणि पुण्यावाचन करायचं आणि मंगल करायचं. त्यावेळेला शांत स्वभावानं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, व्यापारी सगळे लोक आणि सुमंत, शत्रुघ्न हे सगळे भरताच्या बाजूने उभे राहिले. त्यावेळेला सगळ्या मंत्रीजनांनी राजा दशरथाचं स्मरण करून भरताचं अभिनंदन केलं आणि भरताच्या कार्याला आम्ही सहमत आहोत असं सांग. बुद्धिमान भरतानं ग्रह नक्षत्र हे सगळे पाहायला सांगितले आणि वशिष्ठांच्या आज्ञेनं यात्रा काढायला सांगितली. त्यावेळेस धर्मज्ञात पुरोहित वशिष्ठ हे तिथे उपस्थित होते. त्यांनी भरताला सांगितलं, भरता, ज्याच्याजवळ सत्य आहे त्याला ग्रह नक्षत्र सदैव अनुकूल होतात आणि तिथे ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यावर जिथे असत्य असेल तिथे ते ग्रह नक्षत्र बल कमी करून टाकतात. पण तुम्ही 2 माणसांना 11 वर उभं असतं, एकाला प्रमोशन मिळतं आणि एक सस्पेंड होतं. ज्योतिष सांगतो 11 वर होता, झालं कसं? तर त्याला सत्य कमी पडतं. काय म्हटलं? सत्य कमी. मग हे सत्य काय आहे? तर सत्य हेच ब्रह्म आहे आणि ब्रह्म हेच भगवंत. म्हणून सत्यम वद धर्मम चर, खरं बोल, धर्मानं वाग. पण या कलियुगामध्ये धर्मानं वागताना मोठं सावध राहावं लागतं. पण आजच्या वातावरणामध्ये तुम्हाला खरं करायचं असेल तर मोठा त्रास होतो आणि असत्य करायचं असेल मागच्या दरवाजाने तर पटकन होत जातं. त्याच्या डोळ्याला अनुभव येतो. पण आपण आपला धीर नाही सोडायचा. सत्य हे उशिरा का होईना पराजित नाही होतं, सत्याचा जय होतो. म्हणून आपलं घोषवाक्य आहे, सत्यमेव जयते. हे गांधी बगीच्यावर लिहिलं, सत्याचा विजय. गव्हर्नमेंटच्या लोकांच्या खात्यावरही लिहिलेलं असतं, सत्यमेव जयते. सत्याचा जय आहे. म्हणून त्यावेळेस संपूर्ण आचरण रामाप्रमाणे करायचं आहे. सत्पुरुषांचा हा आशीर्वाद आहे. तुम्हा सगळ्यांचा रामाप्रमाणे आचरण झालं पाहिजे. सत्य वचनाच्या पूर्तीचं आचरण झालं पाहिजे असा आशीर्वाद दिलाय वशिष्ठ. त्यावेळेला वशिष्ठांनी सांगितलं, पिता आणि ज्येष्ठ भ्राता हे दोन्ही तुम्हाला अनुकूल होतील. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या सगळ्या दिशा भरता तुला अनुकूल होतील. कारण सत्य केलं की कोणत्याही दिशेचा दरवाजा असो अनुकूल. आता बघा तुम्हाला घर इतक्या पद्धतीने अनुकूल मिळत आहे. असा दरवाजा पाहिजे, इकडे पाहिजे, इकडे जिना पाहिजे, तिकडे देवघर पाहिजे. पण याच्याही आधी साध्या घरामध्ये राहणारे पोरांचे लोक इंजिनियर होऊन अमेरिकेत आहे. आपल्या पोरांना एकच मार्ग काढू, अनुकूल करायला अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे चाललाय. गॅस शेगडी सहित तसं नाही. पूर्वी इतकी असत्यता नव्हती.
आता सगळं वातावरण चालू आहे पण सत्यता सापडत नाही. त्यामुळे सत्यानुसारणी लक्ष्मी, कीर्ती त्यागानुसारणी, अभ्यास सारणी विद्या, बुद्धी कर्मानुसारणी. आता हे आपण पाहिलं ठिकाण पेपरच फुटून गेले. म्हणजे पोरांना पेपर मिळत होते त्यामुळे 92, 98, 99 उघड झालं. पूर्वी 60-65 पर्यंत मार्क मिळाले ना की मोठा आनंद वाटला. आता 98 मिळाले पाहिजे. आई बाप प्रयत्न करत आहे पण त्याच्याशिवाय वाव नाही. पण ज्यांना मिळाले त्यांना वाम मार्गाने मिळाले. मग आता शैक्षणिकमध्ये जर असत्यता झाली तर मग कसं सत्यता होईल? कशी सत्यता होईल? म्हणून हे पवित्रच राहिले पाहिजे. शिक्षण क्षेत्र सगळे क्षेत्र पवित्र पाहिजे पण शिक्षण त्यातल्या त्या. पूर्वी आपल्या वर्ग शिक्षकात आपला मुलगा असेल तर त्याचे पेपर वर्ग शिक्षण तपासत नव्हता दुसरीकडे. मी येणार वेळी परीक्षा. आता नेमकी ड्युटी घेत होतो. घेत नव्हते. ते मागे लहान सार्वजनिकमध्ये एक बाई खिडकीवरून वरती चढली होती कॉपी द्यायला मुलाला. तो पोलीस म्हणत होता ताई खाली उतरा, ताई खाली उतरा, असं करू नये, थांबे भाऊ मला देऊन देते कॉपी. तोपर्यंत फोटोवाला त्याने फोटो काढला आणि पेपरमध्ये टाकून दिलं की कॉपी आई पुरवते आहे. तो पोलीस विनंती करत होता ताई चांगलं नाही दिसत, इकडून दिसते आहे तिकडून तरी ना. पण ताई काही ऐकते ना. तरी एवढं बरं होतं तो पाठमोरा फोटो होता, चेहरा दिसला नाही. असे का प्रयत्न करतोय मनुष्य? कारण हे असं वातावरण होतं ना. म्हणजे हुशार पोरांना सुद्धा मागे राहावं. कारण काय तर असं त्याला साह्य काळ झाला. काळ कुणाला साह्य झाला? असं त्याला. म्हणून तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे. संत सांगतात गुरुदेवांनी सगळ्यांना यात्रेमध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायला सांगितलं. अल्पोपहार घ्यायला सांगितलं. बा सूचना दिल्या आहे. काया वाचा मनानं रामाला भेटायचं असेल, रामाची भेट घ्यायची असेल तर काया वाचा मनाने पवित्र राहा आणि नारायणाचं स्मरण करायचा नियम दिला रस्त्याने चालला. कारण रामाचं नाव नंतर, रामाचं नाव तर आधी होतं, वाल्याने घेतलेलं होतं. पण रघुकुलामध्ये नारायणाची मूर्ती म्हणजे ज्या वेळेला राम आणि दशरथ राजाची नारायण मूर्तीची पूजा करत होते ती मूर्ती अजून आहे दक्षिणेकडे ठेवलेली आहे, जिकडून नेली गेली तिकडे. आता पण काल पेपरला होतं कुठली तरी मूर्ती आणण्याचा प्रयत्न चालला आहे. आपल्या मूर्त्या सुद्धा या लोकांनी घेऊन घेतल्या. आता कुठून तरी मूर्ती आणल्या परमेश्वर का आणायच्या आहे तर त्या निरंतर त्या लोकांची आठवण आहे. म्हणून अयोध्येची नारायणाची मूर्ती दक्षिणेकडच्या मंदिरात. नारायणाचे उपासक होते रघुकुल. नारायण म्हणजे मूळ पुरुष. नारायणापासून सगळे अवतार झाले. म्हणून लक्ष्मी आणि नारायण हे संसारी माणसाचं आराध्य दैवत आहे. म्हणून कोणी दोन दिवस आपण म्हणतो काय लक्ष्मीनारायण झाले बाजारात, काही सोनं बिनं घेणार का? नाही म्हणे आम्ही भाजी घ्यायला बी बरोबर जातो म्हणजे चांगलं आहे. असं आहे. कारण संसार हा उभयतांच्या विचारानं आनंद होणार आहे. माणूस एखाद्या 2-4 भाज्या घेऊन होतो, बाईला 4 भाज्या पाहायच्या असतात. काही लोक गंमत करता ओझं धरायला पाहिजे ना म्हणून बरोबर घेतलं असंही बोलतो. लोक दोन्ही पक्षाने बोलत असतात. या संसाराचं ओझं घ्यावंच लागतं पाठीवर. कबूलच केलंय. धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी नाती चरामी. अशा प्रकारे सगळ्यांनी नियम पाळायचे. भरताना अनुचित प्रकार
आवडणार नाही. भरत रामाला परत आणण्याकरता चाललाय, त्या निमित्ताने आपल्याला तयारी करायची आहे. महाराज दशरथांचे 4 पुत्र श्रेष्ठ विचाराचे आहे, धर्मसंगत वागणारे आहे. धर्मात्मा श्रीराम हे दिलीप राजा, नहुष राजा, सगर राजा यांच्या विचारानं चालले नाही. कोणाच्याही हातून अनुचित कर्म व्हायला नको, कारण इक्ष्वाकू कुळाला अनुचित कर्म आवडत नाही. भरतानं सांगितलं, माझ्या मातेने केलेलं कर्म कोणालाच आवडलेलं नाही आहे. तिनं दुसऱ्याच्या संगतमताने केलेलं कर्म असल्यामुळे अयोध्येमध्ये कोणाला आवडलेलं नाही. पण रामांनी मात्र कैकेयीच्या कर्माचा अनादर केलेला नाही. कारण राम आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. भरताचं धर्मयुक्त वचन ऐकल्यावर सगळे सभासद श्रीरामाकडे चित्त लावून हर्षाचे अश्रू डोळ्यातून काढू लागले, आनंदाचे. काय बोलतोय भरत? आपल्याला वाटत होतं भरत आल्याबरोबर गादीवर बसून जाईल, राज्याभिषेक होऊन जाईल. पण वातावरण वेगळं आहे. वातावरण वेगळं आहे. म्हणून भरताने सांगितलं, राम वनवासातून परत येतील, लक्ष्मण परत येईल आणि मी शत्रुघ्न वनात राहील. हे सद्गुणाचं वचन ऐकल्यावर सगळ्यांना आनंद झाला आणि रामचंद्राकडे जाण्याचा निश्चय सभासदांनी बोलून टाकला. सगळे सभासद भातृवत्सल धर्मात्मा भरताचे आणि सुमंताचे आभार मानू लागले. कारण सुमंत मंत्री आहे. मंत्र्याला मालकाला योग्य गोष्ट सुचवाव्या लागतात आणि मालकाकडून त्याचा होकार घेतला की ते समाजाला, देशाला द्यायचं असतं. रामचंद्र आल्यावर भरत वनात जाईल हेही काही बरं होणार नाही. कारण आनंद कुठे होते? जनता लगेच बोलायला लागेल. कारण एवढं जर भरत करतोय आणि मग भरत जर राज्यात नसलं तर काय आपल्याला आनंद होईल? मग सुमंताला जनताने सांगितलं, आम्हाला दोन्हीने 4चे 4 भाऊ राज्यात पाहिजे, असा आनंद पाहिजे. प्रजेचा रघुकुलाबद्दल प्रेम भाव पाहून वशिष्ठांना आणि सुमंताला अतिशय आनंद की हे रामराज्य आहे. राम नसताना सुद्धा रामराज्य आहे. राम असल्यावर रामराज्य असणं ठीक आहे, पण राम नसताना, जसं वडील घरी नसले की मुलं आईच्या संपर्कात राहतात, नाही घरी नाही, म्हणजे घरी नसल्यावर सुद्धा घरात सगळे आज्ञेनं घराचं पालन. नाही नाही, घरी लवकर गेलं पाहिजे. पप्पा घरी नाही आहे, पप्पा. उलट पोरगा म्हणता पप्पा गेले, आपण मी गप्पा मारा. असं घर नाही. आई घरी नाही, पप्पा इकडे आहे, आपण सगळे जमले पाहिजे, हातो हात केला पाहिजे. हे घर आहे, गृहस्थाश्रम आहे. म्हणून धर्म हाच घराचा कळस आहे. लिहिलेलं असतं बरं कागदावर. आतिथ्य हे घराचे वैभव आहे. संतुष्ट स्त्रिया ही घराची लक्ष्मी आहे. स्त्रियांमध्ये संतुष्टपणा पाहिजे, नाही तर त्या बुवाला नेहमीच बिना पाण्याची करायची. काही समाधाने हा माणूस काय जे आहे ते नशिबाने आहे. पण ज्यांच्याजवळ 400 तोळे सोनं आहे ते बी कपाटात घेऊन नाही घाबरत, काय कोणी घालत नाही. मग काय करत? त्याच्यावरती 2 ग्रॅम आहे तर बरं आहे, ते अंगावर आहे. पण उतरवून टाकता बाय माणसाची. कशा करता? जगा करता. मानवाची किंमत नाही आहे, मानवाच्या धनाची किंमत आहे.
म्हणून सांगितलं ना, धर्माकडे जीवन गेलं पाहिजे, हल्ली अर्थाकडे जीवन गेलं आहे. म्हणून जळगावच्या मुली सुद्धा जळगावात राहायला तयार नाही. नागपूर ग्रामीण आहे, ते फक्त मुंबई पुणे मागताय. लोक रोज येतात, हो दादा लग्न होत नाही. त्याचबरोबर वातावरण जर असं झालं आहे तर त्याला ग्रह तरी काय करणार नाहीच म्हणताय. म्हणून ते म्हणतात, कारण काय दिसतंय, धन अर्थ. ज्यांच्याकडे अर्थ आहे ते म्हणतं काही खरं नाही. ना मुलांचं सुख, ना पतीचं सुख, ना पत्नीचं सुख, काही नाही काही. म्हणून त्यावेळेस महात्मा धर्मानं सुमंताला सांगितलं की महाराज, जनता रामाकरता जाते, एकाही जनतेला सुविधेपासून लांब ठेवून सगळ्यांना सारख्या सुविधा, सेनापती, घोडे, बैलगाड्या, ज्यांना चालता येत नसेल त्यांना वाहनामध्ये बसवा आणि मी मात्र पायी चालेल. अशा प्रकारे सत्यपारायण प्रतापी भरतानं विशाल वनामध्ये यात्रा काढायला सुरुवात केली आणि सुमंतानं सेनापतींना सगळ्यांना कूच केलं. जगाच्या कल्याणाकरता रामांना भेटायला अयोध्येत गेले. वृद्ध लोकांनी भरताला एक आज्ञा मागितली, भरत महाराज, तुम्ही सगळे तरुण स्त्रिया घेऊन जा, आम्ही वृद्ध लोक सगळी अयोध्या सांभाळू. पहा काय विचार केला की आपण जाणार, कोण सांभाळ. हल्ली म्हातारांना कधी म्हटलं लग्नात तुम्ही घरी राहा, काय रे भाऊ शेवटचं लग्न मला पाहू दे ना, त्या ट्रॅक्टरवरून असा सोडतो मला ती म्हातारा जीव घरी राहायला म्हातारे पण तयार नाही. हो बाबा, आम्हाला तर एसटी फुकट आहे, तुम्ही जा, मी एसटी नाही आला. आणखी त्याच्यावर तो सांग. लक्षात ठेवा वृद्ध लोकांनी, कारण तरुण लोक सांभाळायला कमी पडतात. म्हातारी माणसं व्यवस्था करून डायरेक्ट पोरं दिली, घर पाणी ओढून ठेव, ते आम्ही करून ठेव, ते झाडून ठेव, ते दरवाजे उघडून ठेव. पण हल्लीचे वृद्धही असे झाले, पेन्शनर, ते पण आहे. असं नाही, व्यवस्था झाली पाहिजे. त्याने काय लग्न किती पाहिजे तुमच्या आयुष्यात, लग्न चांगली गोड शेव खाल्ली, गिरवी खाल्ली तरी डायबिटीज आहे, 2-2 वेळा घ्यावं लागतात. व्यवस्था वृद्धांनी सांभाळला. सगळ्या वृद्धांनी विचार केला, कारण आपण वृद्ध केलं तर राजाला आणखीन ताण होईल. बरोबर आहे ना. सगळं लक्ष म्हातार माणसांकडे द्यावं लागतं. बाहेर बघून तरी 2 दरा पडले दान घेऊन. पण आधी वृद्ध सुद्धा ऐकत नाही, कारण विचार नाही. म्हणून शास्त्र म्हणतो, विचारे विण सर्व व्यर्थाचे आहे. आपले हाल करतात, दुसऱ्यांनाही त्रास होतो. म्हणून भरताची आज्ञा घेऊन वृद्धांनी अयोध्या सांभाळत. अशा प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, व्यापारी सगळे लोक आपापल्या वाहनामध्ये बसून, ज्यांच्याकडे वाहनं होती त्यांनी वाहनं घेतली आणि प्रातःकाल झाल्याबरोबर रामचंद्रांच्या दर्शनानं शीघ्र प्रस्थान केलं. सरयू नदीमध्ये पाय धुतले, नारळ फोडले आणि जय घोष केला, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. निघाला प्रस्थान. पुरोहित घोड्यावर बसले, भाट लोक घोड्यावर बसले आणि सूर्योदय होतो त्या तेजस्वी वातावरणामध्ये विधीपूर्वक यात्रा निघाली. भरत सगळ्यांच्या मागून खांद्याला धनुष्य लावून भरत आणि शत्रुघ्न पायी चालले. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांच्या पालख्या आहे, वशिष्ठाच्या वगैरे. कौसल्या मागे फिरून पाहते, परत दिसत, परत दिसत. कैकेयी
सुमित्रा कौशल्याकडे पाहते. तेव्हा सुमंत आले आणि म्हणाले, आई साहेब, तो पायी पायी चालतोय, तुम्हीच त्याला वाहनात बसवा. कौशल्य म्हणे, माझी पालखी थांबून द्या. भरताला सांगितलं की आई साहेब बोलत आहे. अरे तुला रामाला भेटायचं आहे ना भरता? नाही हो, माझा पायी चाललं तर किती वेळ लागेल? हा, आई काय, पण कोणती आई पाहिजे? कौशल्या. पुड्या घेऊन येत, खाऊन घे. असे नाही, मी तुला पोहे करून देते, मी तुला शेव, अशी आई पाहिजे. पुड्या घेऊन ये. आपण मुलांच्या पोटात काय टाकतो? आता आपल्याला कळतंय काय काय टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. भेसळ, आणि त्यामुळे माणसांचे, मुलांचे शरीर अनेक आजाराने त्रस्त. म्हणून पूर्वी काही नव्हतं, पिठलं भात खात होते लोक, पण सकस होता. ठेचा भाकरी खात होते, सकस होता. आता वराडी ठेचा. त्याच्यात केस येण्याकरता काय टाकलं जातं हे काही कोणी. म्हणून त्यावेळेस सगळी भरताने सांगितलं, आई मी थोड्या वेळ पायी चालतो, नंतर बसेल वाहनामध्ये. 1,00,000 घोडेस्वार रघुनंदन नाचा जयघोष करत कडे पुढे चालले आहे. काही सुमित्रा, कौशल्या रामचंद्रांना परत आणण्याकरता चालले आहे. कारण ह्या माता गेल्याशिवाय राम परत येणार नाही. राम लक्ष्मणांचं दर्शन घडेल या निमित्ताने सगळे चाललेले आहे. काही स्थितप्रज्ञ लोक आहेत, ते मात्र नारायण मंत्राचा जप करत करत पायी चाललेले आहे, खराबच चालले आहे. तर त्यांना माहिती आहे ही यात्रा जीवनात एकदाच घडेल. चित्रकूट सगळे बरोबर आहे. पण आळंदीहून यात्रा निघते तर पुण्यामध्ये धन 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 2 दिवस तुकारामांची पालखी ज्ञानेश्वरांची पुन्हा पण सगळं लोक पाहायला येतात. सगळे गाणारे हजेरी लावतात तिथे नेमाने, विनामूल्य. का? एक आनंद असतो. काही लोक पुण्यापासून सासवडपर्यंत पायी येतात, तिथून मग परत येऊन जातात. चालण्याचा आनंद होता. सूर्योदय आणि सूर्यास्त झाला आणि शृंगेरपूरला संध्याकाळ झाली आणि भरताने सगळ्यांना मुक्कामाची आज्ञा दिली. कृष्णार्पणम. सत्यगुरु राये कृपा केली, वरी नाही घडली सेवा काही.